हाय फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. मी आज तुमच्यासाठी खूप छान असा टॉपिक घेऊन आलेली आहे. मी सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला दाखवणार आहेत की ॲब्रो डिफाईन कशी करायची आणि ॲब्रो डिफाईन झाल्यानंतर आय शॅडो करण्यासाठी आपल्याला बेस कसा करायचा आणि त्याच्यानंतर सगळ्यात सिंपल अशी आय शॅडोज मी तुम्हाला दाखवणार आहे, जिथे तुम्ही तुमच्या बोटांचा यूज करून सुद्धा आय शॅडो तयार करू शकता. खूप वेळ लागेल अशी आय शॅडो नाही आहे, फक्त 5 मिनिटात आपली आय शॅडो कशी करायची हे मी आज तुम्हाला शिकवणार आहे. सगळ्यात जास्त महत्त्वाचा प्रश्न असतो तो ॲब्रोज डिफाईन कसा करायचा. मी खूप सोप्या पद्धतीने आणि सिंपल भाषेत तुम्हाला शिकवते की ॲब्रोज डिफाईन कसं करायचं आहे. तुम्ही व्हिडिओ बघून तुम्हाला समजेलच, पण त्याचबरोबर जर स्पष्टीकरण दिलं तर तुमच्या अजून लक्षात बसेल. इथे आपल्याला एक असा ब्रश घ्यायचा आहे ज्याला थोडासा असा टोक आहे. असा आपल्याला एक ब्रश घ्यायचा आहे. इथे तुम्ही आयब्रो डिफायनरचा यूज करू शकता किंवा आय शॅडो पॅलेटमध्ये जर तुमचा चॉकलेटी फेंट चॉकलेटी काळपटमध्ये असतो तो कलर तुम्ही घेतलात आयब्रो डिफाईनसाठी तरीही चालेल. एकदम सोप्या पद्धतीने मी इथे आयब्रो डिफाईन करून घेतलेली आहे आणि आयब्रो डिफाईन केल्यानंतरही आपल्याला आय शॅडो करण्यासाठी आपल्याला आपले कलर हायलाईट करण्यासाठी आपल्याला आयलिडवर एक कन्सिलर यूज करावा लागतो. तो फेंट कलरचा घ्यायचा आहे. बघू शकता व्हिडिओमध्ये अशा फेंट कलरचा तुम्हाला आय शॅडो करण्यासाठी बेस तयार करायचा आहे. जर तुम्हाला आय शॅडो करण्यासाठी जर कन्सिलर यूज नसेल करायचं तर आय शॅडो प्रायमर सुद्धा मिळते बाजारामध्ये, ते तुम्ही इथे यूज करू शकता. किंवा नसेल तर आय शॅडो कन्सिलर पॅलेट मधील तुम्ही एकदम फेंट कलर जो आहे तो इथे प्रायमर म्हणून देखील यूज करू शकता. बघू शकता फ्रेंड्स, ॲब्रो डिफाईन करताना मी कन्सिलरनी सुद्धा वरती एक लाईन ओढून घेतलेली आहे, जेणेकरून मी जे काय ॲब्रो करणार आहे ते व्यवस्थित शेपमध्ये दिसतील. अशा पद्धतीने व्यवस्थित आय शॅडो करायचे आहे. बघू शकता व्यवस्थित लाईन टाकून घ्यायची आहे. जसं इकडच्या बाजूने केली ॲब्रोज डिफाईन त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूलाही आपल्याला छान अशी ॲब्रोज डिफाईन करून घ्यायची आहे. त्यासाठी पॉइंट ओढून घ्यायचा वरती आणि व्यवस्थित कन्सिलर अप्लाय करून घ्यायचा आहे. तुम्ही व्हिडिओ बघून समजेलच. अशा पद्धतीने आपल्याला छान अशी लाईन टाकून घ्यायची आहे, जेणेकरून आपली जी ॲब्रोज आहे एकदम शेपमध्ये दिसणार आहे. कुठे कमी कुठे जास्त अशी दिसणार नाहीये. बघू शकता. आणि उरलेला जो पार्ट आहे तो कन्सिलरचा वरच्या बाजूला ओढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने दोन्ही ॲब्रोज सेम दिसायला पाहिजे, एक छोटी एक मोठी अशी नाही दिसायला पाहिजे. त्याच्यानंतर ब्लेंडर ओला करून व्यवस्थित ती ब्लेंड करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला जे काही कलर डिपॉझिट करायचे आहेत ते व्यवस्थित होतील. त्याच्यासाठी ब्लेंडर इथे मी ओला करून घेतला आहे. ओला याच्यासाठी केलाय की आपलं प्रोडक्ट जे लावलेलं आहे, कन्सिलर जे लावलेलं आहे ते ब्लेंडरला चिटकू नये आणि आपलं जर ब्लेंड व्यवस्थित होण्यासाठी इथे ब्लेंडर ओला करून घेतला आहे. त्याच्यानंतर मी इथे हातानेच आय शॅडो करते आहे. बघू शकता. मला इथे असा लुक दाखवायचा आहे, उगवता सूर्य ज्याप्रमाणे आहे तसा लुक दाखवायचा आहे. त्याच्यासाठी मी इथे एक डार्क फेंट असं करत मी कलर डिपॉझिट करणार आहे. बघू शकता फ्रेंड्स, इथे लाल कलर घेतला आहे. त्याच्यानंतर ऑरेंज कलर डिपॉझिट करते. ज्या पद्धतीने इकडच्या बाजूला केला आहे त्याच पद्धतीने दुसऱ्या डोळ्यालाही आपल्याला तोच कलर ॲप्लिकेशन करून घ्यायचा आहे. ज्याप्रमाणे सूर्य उगवतो त्याप्रमाणे इथे आपल्याला आय शॅडोज करायचे आहे. उगवत्या सूर्याप्रमाणे इथे आय शॅडोज आपल्याला करायचे आहे. त्याच्यानंतर मी थोडासा डार्क मधून पिवळा रंग घेतला आहे. बघू शकता. त्याच्यानंतर त्याच्याही पेक्षा जर फेंट कलर तुमच्या आय शॅडो पॅलेटमध्ये असेल तर तुम्ही तो घेऊ शकता. इथे माझ्याकडे पिवळा फेंट कलर आहे, तो मी इथे डिपॉझिट करते. अशा पद्धतीने बघू शकता फ्रेंड्स, तुम्ही व्हिडिओ बघून तुम्हाला कळेलच. अशा पद्धतीने आपण एकदम सोप्या पद्धतीने आणि लवकरात लवकर होणारी ही आय शॅडो आहे आणि दिसायलाही खूप सुंदर दिसते. त्यामुळे ही आय शॅडो खूप ठिकाणी आपल्याला करता येते. साडी असेल, ड्रेस असेल किंवा वन पीस असेल, कुठेही आपल्याला ही आय शॅडोज करता येते. ब्रायडलला ही आय शॅडोज खूप छान दिसले. अशा पद्धतीने आपल्याला कलर डिपॉझिट करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ब्लेंडिंग ब्रशच्या मदतीने
हा आय शॅडो ब्लेंडिंग ब्रश आहे, त्याच्या मदतीने तो छान असा ब्लेंड करून घ्यायचा आहे. ब्लेंड अशा पद्धतीने करायचा आहे की इकडचा कलर तिकडे आणि तिकडचा इकडे असं करायचं नाही. आपल्याला जागेवर छान असं ब्लेंडिंग करायचं आहे. प्रत्येक कलर आपल्याला वेगवेगळा दिसला पाहिजे. जो कलर आपण ऍप्लिकेशन केला आहे तो आपल्याला इथे दिसला पाहिजे, पिवळा दिसला पाहिजे, ऑरेंज दिसला पाहिजे, रेडही दिसला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला कलरही दिसले पाहिजे. अशा पद्धतीने व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचा आहे. इकडचा कलर तिकडे आणि तिकडचा इकडे असे न करता व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचा आहे. बघू शकता फ्रेंड्स, खूप छान ही खूप छान ही आय शॅडो दिसते. तुम्ही साडीवरही करू शकता, ड्रेसवर करू शकता, वन पीस असेल त्याच्यावरही करू शकता किंवा घागरा असेल त्याच्यावरही करू शकता. म्हणजे प्रत्येक लुकला ही आय शॅडोज खूप छान दिसते आणि उठाळून दिसते. अशा पद्धतीने आपल्याला छान असं ब्लेंडिंग करायचंय. प्रत्येक कलर वेगवेगळा दाखवायचा आहे आणि आयब्रो डिफाईनवर आणि आय शॅडोवर आपला पूर्ण मेकअपचा लुक अवलंबून असतो. त्यामुळे ते दोन व्यवस्थित झाले की लुक आपला खरंच खूप छान दिसतो. अशा पद्धतीने छान असं ब्लेंड करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला अशाच छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स जर जाणून घ्यायच्या असतील तर माझ्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून जे काही नवीन नवीन टिप्स आणि ट्रिक्स आहेत त्या मी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवू शकेल.